मी पूजा पण करते आपल्या बहादूर नगरपंचायतमध्ये नगराध्यक्ष या पदाकरिता काँग्रेस पक्षाकडून मी उमेदवारी स्वीकारलेली आहे। मॅडम तुम्ही रिंगणात उभे आहात, सर्वप्रथम कोणत्या कोणावर लढायला? समानतेचा अधिकार ही आपल्या बहादूर नगरपंचायतमध्ये गेल्या 15 ते 20 वर्षापासून असमानता पसरलेली आहे किंवा गरीब व्यक्ती आपण तिथे जर लाईनमध्ये जे लागलं एखादी कुठलं काम करायचं असलं तर तिथे भेदभाव केला जातो। तो भेदभाव नष्ट करणे आणि समानता तयार करणे बहादूर नगरपंचायतमध्ये हे माझं पहिलं धोरण आहे। पर्यावरण स्वच्छता फक्त स्वच्छतेच्या नावावर आपण कुंड्या लावलेल्या आहेत, पाहिलेलं आहे तुम्ही, आणि झाडं लावले आहे। झाडं लावणं आणि कुंड्या लावणं आणि मेन रस्ता बनवणं त्याला स्वच्छता म्हटलं जात नाही। गटर लाईनची कमतरता आहे, सांडपाण्याची कमतरता आहे आणि सुरक्षा दिवा बहादूर नगरपंचायतमध्ये जो नाला येत आहे त्या नाल्याला सुरक्षा भिंत आतापर्यंत झालेली नाही आहे। तर स्वच्छतेचा दूरपर्यंत इथे कुठेही उल्लेख झालेला नाही आहे। तर आपल्याला आधी हे काम करायचे रोजगार युवक युवती दोघांसाठी आपण विचार करणार आहोत। युवतींचा जो आहे एज्युकेशनच्या बाबतीमध्ये आपण एक खिडकी योजना चालू करून तिथे प्रत्येक महिला असो तरुणी असो आपला रोजगार हक्क मागण्यासाठी किंवा ते त्या एज्युकेशनमध्ये ते काय करू शकतात असं आपण महिला योजना चालू करणार आहोत। त्यातून त्यांना रोजगार मिळेल। ते बचत गट असो त्या अन्य समाज कल्याणमधून ज्या काही सुविधा येतात त्या सुविधा आपण त्या महिलांना देणार आहोत। आणि पुरुषांचे जे काही रोजगार थांबलेले आहेत तर त्यांच्या कॅपेबिलिटीनुसार त्यांना रोजगार देण्याचा आणि बहादूर गाव बेरोजगार मुक्त करण्याचा प्रयत्न करतात। मॅडम गव्हर्नमेंट या काही योजना त्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजे त्यासाठी तुमचं मत काय? गव्हर्नमेंटच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना माझ्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मी एक खिडकी योजना चालू करणार आहे। त्या एक खिडकी योजनेमधून गव्हर्नमेंटच्या ज्या काही योजना आहेत त्या डायरेक्ट टू डायरेक्ट माझ्या नागरिकांना मिळल्या जाईल। तिथे मध्ये कुठलाही व्यक्ती न असता आणि त्यांचा तो फॉर्म भरून समोर काय प्रोसिजर केलं जाईल त्यासाठी एक मार्गदर्शन केंद्र पण राहणार आहे। भ्रष्टाचाराचा विचार केला तर आता तुम्हाला दिसूनच येईल, तुम्ही जर सर्वे करत असाल तर फक्त रोड बांधणे म्हणजे विकास होत नाही। रोड बांधणे आणि आय लव्ह बहादुरा लिहिणे आणि डिजिटल बसस्टॉप बनवणे म्हणजे विकास होत नाही। तर प्रत्येक गल्लोगल्लीच्या रस्त्यांवर जे सांडपाणी सांडलेले आहे लोकांना ज्या समस्या उद्भवत आहे त्या समस्या मुक्त करणे हा नगरपंचायत किंवा आपल्या शासनाचा अधिकार काम असतो। पण ते काम दूरपर्यंत झालेलं नाही आहे। 100 कोटी मिळाले असं म्हणत आहे, त्या 100 कोटीमध्ये फक्त रस्ते झाले म्हणजे भ्रष्टाचार किती वाढलेला आहे ते तुम्ही समजू शकता। आरेलसाठीही लेआउट मालक असो किंवा दलाल असो ते घेऊन लोकांना लुटण्याचं काम करत आहे। तिथे भ्रष्टाचार वाढलेला आहे आरेलबद्दलही। तर मला त्यासाठी असं म्हणायचं आहे की मी एक खिडकी योजना सुरू करणार आहे। शासनाचा जो काही रेट राहील त्या रेटनुसार आपण प्रत्येक व्यक्तीला त्याच रेटने आरेल काढून देतात। एज्युकेशन आपल्याला मार्गदर्शन केंद्र असं मी तयार करणारच आहे। डिजिटल लायब्ररी म्हणजे ई-लायब्ररी ज्याला म्हणतो आपण ते आपण आपल्या नागरिकांना उपलब्ध करून देणार आहे। जी जिल्हा परिषदची शाळा बंद होण्याच्या याच्यावर आलेली आहे ती जिल्हा परिषदेची शाळा आपण रिओपन करू, त्यात चांगले शिक्षक भरू, खूप उच्च प्रतीचे शिक्षण आपण त्या जिल्हा परिषदेच्या शाळेतून देऊ अशी मी हमी देतो। महिलांसाठी जे स्वयंरोजगाराचे जे उपक्रम आहेत त्यानुसार आणि महिला बचत गट असतात त्या गटामधून आपण स्वयंरोजगार दिला होतो आणि उपक्रम जे असतात महिलांचे ते आपल्याला शासनाकडून मिळून येतात की या तारखेला जेव्हा कुठे आपण काय करणार आहोत ते उपक्रम आपण त्यांना पोहोचवतो। आपण विवाद करण्याचा तो समोरचा प्रश्न आहे। मी कसा करणार आहे मी ते आताच कशी सांगणार आहे, मी हे पुढे काय करणार आहे काय बोलणार आहे मी तुम्हाला पण सांगणार आहे। मला जो प्रश्न उद्भवेल किंवा ज्या समस्या आहेत त्यामध्ये मला जे वाटेल मी ते उत्तर देणारच आहे आणि माझ्या नागरिकांच्या हेतूपूर्वक मी उत्तर देईन।
जे बदल आहे सही करत आहे. तुम्ही कोणत्या प्रभागात प्रभाग 17 तुमच्या प्रभाग 17 कोणकोणत्या समस्या आहेत? समस्या सॉल्व होत नाही. पाणी साचून माझ्या स्वतःच्या घरी डेंग्यू मलेरियाची तर म्हणून मी आरोग्य खराब आताही जाऊन पाण्याची लीकेज झालेली आहे. पाईप बनवून लाडकी माझी मुलगी आणि एवढंच झालं आम्हाला. तुमचं मत तुझ्या नाही मतात मी स्वाती कैलास वाघमारे. मी वार्ड नंबर 13मध्ये बोलत आहे. आमच्याकडे गटर लाईनची सोय नाही आहे. रस्त्यावर कचरा टाकतो आणि सांडपाणी हे पार्कमध्ये सांडलं आहे. ते टाकून राहतो त्या खरंच वगैरे आहे ते जमा राहतो सांडपाणी. त्याच्यामुळे खूप मच्छर लागतात लोकांना. येत्या 2 तारखेला मत कोणाला आहे? आम्ही ते आता तिथंच काढणार आहे. तुझ्या ताईला द्या कुणाला द्या आम्ही सगळं तुझ्या ताईला वोट देणार आहे. हे पक्के आहे म्हणून त्याच्यासोबत उभे आहे कारण का ते खरी आहे. जे करत आहे खरं करत आहे. तुमचा जे प्रभागाचा विकास आहे तुझ्या ताईच करणार. हो येत्या 2 तारखेला आम्ही कोणाला पाहिला 15-20 वर्षात काहीच नाही झालं आहे. तुझ्या ताईबद्दल 2 मिनिट सांगतो. आता तुम्ही त्यांच्यावाला माहिती घेतलीच आहे, त्यांची बाईट घेतलीच आहे, तर तुम्हाला त्यांनी सांगितलंच असेल काय विशेष आहे, काय करणार आहे, काय त्यांचे विजन आहे, काय काम करणार आहे. तर आमची सत्ता जर यावेळेस बसली, आमचे जर लोक ते यावेळेस बसले तर नक्की काही बदल घडवू. जे 20 वर्षात जे 25 वर्षात नाही झालं तर नक्की या वेळेस होणार. तुमचं नाव सांग आणि तुझ्या ताई मेरा नाम इब्राहिम शेख है. बस जो पूजा ताई इलेक्शन में खड़े हैं ये हमारे बादुरा नगर पंचायत में कुछ गर्व की बात है क्योंकि यहाँ पे एक नया युवा नेता मिलने वाला है और एजुकेशन है और यहाँ पे बहुत सारी समस्या है जो अभी तक दूर नहीं हुई और ये समस्या हमारी पूजा ताई दूर करेंगे. बंद